शना काका आलेत कोल्हापूरवरून. ते सुद्धा खूप प्रयत्न करतायत, पण तुम्ही सुद्धा तुमच्या परीने. माझे प्रयत्न चालू आहेत, पण जर तू इथे निघून आलीस तर आपण दोघं मिळून प्रयत्न करू. ठीक आहे, मी बघते कसं जमतंय ते. ठीक आहे, काळजी घे स्वतःची. बाय. बाहेर होईत, नाही तर धक्के मारून बाहेर काढी. अरे वा, एकदम अधिकारवाणीनेच बोलायला लागली. बघ, त्याच्याशी तुझं काही देणं घेणं नाहीये. तुझा आणि माझा आता काडीचाही संबंध नाही. अजून आपला काडीमोड झालेला नाहीये. पण मी तुझं ऐकून घेतलं पाहिजे ना. तुला ऐकावंच लागेल. गणपती आणायचा. बघूया, करूया काहीतरी विचार. हे एकदम खुश होऊ नकोस, मी विचार करूया असं म्हणलंय. हा, संजय आला होता. संजय? माझा नवरा. काय? खूप बोलला मला. घेऊन जायला आला होता मला. तर नाही जायचं त्याच्याबरोबर. तू शांत हो. मी आहे ना, काही होणार नाही तुला. कुठेही जाणार नाहीस तू. मी जाऊ देणार नाही. त्याला भेटायला बोलावू उद्या. मी बघतो त्याच्याकडे. वामन दादा, काय झालं रे? ते वहिनी साहेब, काय झालंय? गणपती. गणपती बाप्पा हा कसा काय आला आपल्या घरी? माहित आहे बाईसाहेब, सोबत ती चिठ्ठी पण कोणतरी देऊन गेल्या. परिस्थितीमुळे मी माझ्या गणरायाची सेवा करण्यास असमर्थ आहे. तुमच्या दाराशी याला ठेवून जात आहे. त्याची सेवा करा, तो तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल. आपला विश्वासू नाव नाही लिहिलं, पण बोला गणपती बाप्पा मोरया. गणपतीची मूर्ती कुणी आणली? वामन तू? इथं ती चिठ्ठी दाखव ना. भारी आहे ना. आपण म्हणतच होतो आपण घरी गणपती बसवूया, आणि आज स्वतःहून कोणीतरी मूर्तीच ठेवून गेलं. बाप्पा स्वतःहून आपल्या घरात चालत आलाय. आता त्याला नाही कसं म्हणायचं? हो ना आत्याबाई? एक तर आपल्या घरात गणपती आणायची परंपरा नाही. त्यातून हा असा कोणीतरी अनोळखी माणसाने आणलेल्या गणपतीची तर आपण नाही पूजा करू शकत. अनोळखी? आत्या, अगं देवामध्ये कसलं आलंय ओळखीचं आणि अनोळखी? तुम्ही सगळे म्हणत असाल तर पुढच्या वर्षी गणपतीची मूर्ती आणू आपण आणि नीट पूजा करू. वॉचमन, ही गणपतीची मूर्ती कोपऱ्यावर गणपतीचं देऊळ आहे ना, तिथे ठेवून ये. आत्या, आत्याबाई, आत्याबाई, या घराच्या भल्यासाठी सो गणपती आपल्या घरी आलाय. ठीक आहे, मी बोलून बघते त्याच्याशी.